आज डोंबिवलीतील काही तथाकथित शिवसैनिकांनी एक स्टंटबाजी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे डोंबिवली स्टेशन पूर्व मानपाड रोड येथील जे छोटंसं एक स्मारक आहे, जे आता विकसित होत आहे नव्याने, आणि तिकडे एक नवीन सुंदर सुबक असा एक छानसा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा गादीवर प्रौढलेला आणि मेघडंबरीमध्ये असलेला हा काही दिवसात बसवण्यात येणार आहे। तर याचं श्रेय आपल्याला मिळावं, त्यांना स्वतःला मिळावं, यासाठी एक आज छोटीशी एक स्टंटबाजी केली, काहीतरी काळ्या थिती लावून चेहऱ्याला। मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की अशा स्टंटबाजीने काही होत नाही, कारण काही दिवसांपूर्वी निवडणुका होत्या तेव्हा सुद्धा एक तुम्ही स्टंटबाजी केली होती। आपला अभिमान असलेला डोंबिवली शहरातील एक स्मारक आहे, शाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, डोंबिवली शिलार नाक्याच्या अलीकडे, तिकडे सुद्धा जाऊन मशाल यांचं हे चिन्ह असल्यामुळे ती मशाल साफ केली, तिकडे पूजा अर्चा केली, हार केला, नंतर त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही। तर या स्टंटबाज्या ते वारंवार करत असतात। काही दिवसांपूर्वी एक असेच डोंबिवलीच्या संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुल आहे, तिकडे काही सुविधा नाही, काही नाही, असं होतंय तसं होतंय, एक छोटीशी स्टंटबाजी तिकडे सुद्धा केली, कारण तिकडे 50 कोटी रुपये शिवसेना पक्षाकडून सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडून मंजूर झालेले आहे आणि त्याचा विकास होणार आहे त्या संत श्री सावळाराम क्रीडा संकुल म्हणजेच आपलं डोंबिवलीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यांना माहित आहेत, कुठे कुठे विकास चाललाय, काय चाललाय आणि कोणामुळे चाललाय तो। तर या ठिकाणी विकास होणार, या ठिकाणी जाऊन स्टंटबाजी करायची आणि त्याचं श्रेय लाटण्यासाठी, म्हणजे हे विकास प्रकल्प झाले की हे आम्ही स्टंटबाजी केली होती म्हणून आमच्यामुळे झालं हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न या उद्ध्वस्त सेनेच्या शिल्लक सैनिकांकडून झालेला आहे। मी त्यांना विनंती करतो, लोकांना सगळं माहिती असतं, तुम्ही असा प्रकार करत जाऊ नका। जिकडे खरोखर लोकांना गरज आहे त्याच्यासाठी तुम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून उतरा, तर तसे तुम्ही उतरणार नाही, कारण तुमचे जे नेते आहेत त्यांना विकास प्रकल्प बंद पाडायची ही सवय आहे, लहान म्हणजे प्रवृत्ती आहे तुमची ती, तर तसं तुमच्यानी होणार नाही। परंतु उत्तर देणं हे आमचं काम आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला उत्तर देत आहोत। करायचं तर चांगलं विधायक काम करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।